विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात सध्या तरुणाई शिक्षणाव्यतिरिक्त गुन्हेगारी आणि नशा करण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे। यामध्ये आता पुण्यातील पिंपरी चिंचवड भागामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका तरुणाने आईने नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने तब्बल 13 दुचाकी जाळल्या आहेत। पिंपरीतील पिंपळ निलक या उच्चभ्रू सोसायटीतील मोरिया क्षितिज बिल्डिंग या सोसायटीमध्ये स्वप्नील शिवशरण पवार या व्यसनाधीन तरुणाला त्याच्या आईने नशा करण्यासाठी पैसे न दिले नाही म्हणून त्याने सोसायटीच्या दुचाकी पेटवून देण्याची धमकी दिली। त्यानंतर त्याने हे कृत्य खरंच केलं तेव्हा ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। त्यानंतर या तरुणाविरुद्ध सोसायटीतील रहिवाशांनी तक्रार केली असून पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे। दरम्यान स्वप्नील हा उच्च शिक्षित तरुण आहे, मात्र तो व्यसनाच्या आहारी गेलाय। त्यामुळे तो नशेसाठी पैसे न दिल्यास कुटुंबाला मारण्याची धमक्या देतोय। यापूर्वी देखील त्याला 3 वेळा व्यसनमुक्ती केंद्रातून आणले आहे।